मात्र चुरस खूप पाहायला मिळाले सामन्यामध्ये. जेही सामने होतात नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळाले, हे अतिशय महत्त्वाचं आहे. या मैदानावर उतरल्यानंतर नक्कीच प्रत्येक खेळाडूमध्ये जी स्फूर्ती येते आणि त्या स्फूर्तीमुळे प्रत्येक खेळाडू 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत असतो. पहिला चेंडू अतिशय खोलवा टप्प्याचा चेंडू आपण बघितला. अगदी ब्लॅक होलमध्ये चेंडू पडला होता. पॉवर प्लेचं षटक आहे. तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजावर खूप दबाव असतो आणि तो दबाव जो गोलंदाज झेलतो ना, तो गोलंदाज यशस्वी होत असतो. अगदी बरोबर. मागील सामन्यामध्ये हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. संदेश पाटील आणि महेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. आडव्या बॅटने केलेला आहे. नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये, मात्र दूरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. थेट सीमारेषेवर चेंडू अडवला गेलेला आहे. दरम्यान किती धावा आलेल्या आहेत बघूया. 15कडून अजून तरी इशारा आलेला नाही, म्हणजे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने श्री गणेश होतोय या इथे नंदकिशोर कारभाव ए संघाचा जोशीलन भादवाड संघाविरुद्ध. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय उपाध्यक्ष मनोहर जोशी यांचा हा संघ खूप चांगली कामगिरी या सीझनमध्ये केलेली, मात्र अजूनही या संघाला उपविजेता किंवा अंतिम विजेता या सीझनमध्ये बनता आलेला नाही. मात्र ही चांगली संधी चालून आलेली आहे दोन्ही जोशीलन भादवड संघाला. नानास्पोर्ट टेमगर आणि ईगल स्पोर्ट खाडी दोन्ही संघाचे कॅप्टन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. ओहो, इथे मात्र मोठा फटका. पिक केला होता लवकर चेंडूला आणि चेंडूला पाठवून दिलेलं आहे लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिला षटकार संदेश पाटील याच्या बॅटमधून. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता चेंडू स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलंय संदेश पाटील याने दुसऱ्या प्लॉटमध्ये. संदेश पाटीलची ही ओळख आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूपासून अटॅकिंग मोडमध्ये असतो नेहमीच आणि बऱ्याचशा सामन्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या खेळाडूने बेस्ट बॅटमन आणि मॅन ऑफ द सिरीज हे पटकावलेले आहेत. नक्कीच. आणि के ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं होतं की संदेश पाटील बाद झाल्यानंतर मात्र स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ त्या धक्क्यामधून सावरला नव्हता आणि त्याचाच फायदा नक्कीच चौथा हिरो मानकुली ए संघाने उचलला होता आणि कमी धावसंख्येवर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए संघाला रोखलं होतं. फलंदाजांसाठी नंदनवन असलेली ही खेळपट्टी. मात्र या अगोदर आपण बघितलं गावदेवी कान्हाई स्पोर्ट पाहे आणि छत्रपती शिवाजी यामध्ये अगदी लो स्कोरिंग सामना झाला होता. इथे मात्र फुल टॉस चेंडू स्वंग केलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगली फेक केली होती, मात्र गॅदर यष्टीरक्षकाला करता आलं नव्हतं. 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने स्कोर 10वर पोहोचलेल. दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये तुम्हाला सर पहिल्या षटकात आपण पाहतोय धावसंख्या. अगदी बरोबर. चिकणे सर चांगली सुरुवात संदेश पाटील यांनी करून दिलेली आहे आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए संघाचा जर की ऑफ सक्सेस पाहायला गेलं तर संदेश पाटील याची फलंदाजी असते. येस, संदेश नेहमीच समोरच्या संघालाही संदेश देत असतो. हो, इथे मात्र खोल टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठे चेंडूचा पेस चेंडूची जी अंतर होतं ते अंतर फुल लेंथ होतं आणि मात्र गती कमी केली होती कुठे ना कुठे आपण पाहतोय. मात्र यशस्वी झालेला आहे गोलंदाज. आता मात्र मोठा फटका. येस, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? दूरून प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 1 बॉन्स 4. अतिशय उत्कृष्ट फटका संदेश पाटील याच्या बॅटमधून. संदेशने आता मात्र संदेश दिलेला आहे पहिल्या षटकात. पहिल्या षटकाची समाप्ती इथे झालेली आहे आणि पहिल्या षटकात आपण पाहतो बिनबाद 14 अशी एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे नंदकिशोर खारबाव ए संघाने. दमन चषक जर सोडला तर नक्कीच नंदकिशोर खारबाव ए संघाने दमदार कामगिरी केलेली आहे प्रत्येक चषकामध्ये. मग कान्हाई चषक असो, चाचणी स्पर्धा असो की के ट्रॉफी असो, हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. मात्र कुठे ना कुठे अंतिम सामन्याचा दबाव या संघाला सहन करता आला नाही. अंतिम सामन्याच्या प्रेशरमध्ये हा संघ कुठे ना कुठे गडबडला आणि 3ही अंतिम फेरीमध्ये पराभूत झालेला आहे. मात्र प्रत्येक स्पर्धा नवी असते. प्रत्येक संघाला चांगली संधी असते. प्रत्येक संघाला नवीन संधी असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे संघाच्या प्रत्येक खेळाडूंची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी या इथे
हे दोन संघ कसे उचलतात बघू. एका षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या 14 धावा झालेल्या आहेत, बिनबाद 14. आणि या 14च्या 14 धावा संदेश पाटीलच्या बॅटमधून आलेले आहेत. वेलकम गणेशजी केनी साहेब. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्मान्य कार्याध्यक्ष या स्पर्धेचे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रवीजी पाटील चौथा हिरवा मानकोली बी संघाचे सर्व या ठिकाणी. आणि त्या रवीजी पाटील यांच्यामार्फत सोमवार मंगळवार बुधवार चौथा हिरवा मानकोली बी संघामार्फत ही आपण स्पर्धा पाहणार आहोत याच मैदानावर. यस, चौथा हिरवा चषक आपण 31 तारखेपासून 31/1/2 ह्या दिवशी पाहणार आहोत. यस, सुभाष पाटील गोलंदाजीसाठी येतो. दुसरे षटक. सुभाष एक स्ट्रायकर गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. थांबवाव्या लागतील सुभाषला या षटकामध्ये धावा. मात्र नंदकिशोर खारबाव एची ही जोडी काय करते बघूया. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका नक्कीच फसलाय. क्षेत्ररक्षक योगेश चेंडू खाली, मात्र झेल सुटतोय. खूप चांगला प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणी हा झेल सुटला जातोय. नजरहट्टी दुर्घटना घटी असंच म्हटलं तरी वावगं ठरू नये, कारण शेवटच्या क्षणी आपण पाहतोय कुठून ना कुठून चेंडूवरून ध्यान लक्ष हे विचलित झालं होतं योगेश नानाचं, आणि मात्र तिथे झेल सुटला होता. या सुटलेल्या झेलावर आपण पाहतोय 2 धावा धावपल करावं लागल्या. महेशच्या बॅटमधून 2 धावा आल्या. महेश आपलं खातं खोलतोय आणि नंदकिशोर खारबाव ए संघाची धावसंख्या होते 16. आउटसाइड एज, बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 झेल सुटताना. काय लकी आहे हा फलंदाज बघा. पहिल्या चेंडूवर लॉंगॉन सीमारेषेवर झेल सुटला, त्यानंतर आउटसाइड एज आपण बघितली. दुसऱ्या चेंडूवर संदीप मोरे अपयशी ठरला होता यष्ट्यांच्या मागे, आणि धावबादी वाचलेला आहे. मग म्हणजे एका चेंडूवर पाहतोय आपण 2 वेळा इथे जीवनदान मिळालेलं आहे दोन्ही फलंदाजांना. आणि जेव्हा जेव्हा जीवनदान मिळते तेव्हा आपण पाहतोय फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज. वा, काय जबरदस्त फटका आपण बघितला. अगदी लेदर क्रिकेटच्या स्टाईलमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. एका धावीने 2 धाव मिळाल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 19 विदाउट लॉस. अतिशय मजबूत सुरुवात, पायाभरणी खूप चांगली केलेली आहे नंदकिशोर खारबाव ए संघाच्या सलामीवीरांनी. मात्र त्याच्यावर कळस बांधण्याचं काम येणाऱ्या फलंदाजांना करावं लागेल. त्यामध्ये अजित असेल, कुमार असेल, राजा असेल. इथं मात्र शफल क्रॉस झाला. फलंदाज नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची दोन्ही फलंदाजांना संधी मिळाली. पहिल्या षटकात आपण बघितलं षटकार चौकार आले. दुसऱ्या षटकात मात्र एकेरी दुहेरी धावांवर भर दिलेला आहे. एकेरी दुहेरी धावा अतिशय महत्त्वाच्या असतात, खास करून सिंगल अतिशय महत्त्वाच्या असतात प्रत्येक संघाला. आणि त्याच एकेरी दुहेरी धावांवर आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव ए संघाचे हे फलंदाज डिपेंड आहेत या षटकामध्ये. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो महेश डेंजर एंडला आणि होईल बाद. धावबादच्या रूपाने पहिला फलंदाज नंदकिशोर खारबाव ए संघाचा बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 22.
परिस्थितीनुसार जो फलंदाज आपल्या खेळामध्ये बदल करतो ना, तो जास्त यशस्वी होत असतो. संदेशने पहिल्या षटकात आपण बघितलं ऑन साईडला सर्व फटके खेळले होते. त्यानंतर त्यांनी बघितले की ऑफ साईडला कुठे ना कुठे जागा खाली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बराचसा गॅप आहे आणि दुसऱ्या षटकात बघा त्याने कव्हर क्षेत्रामध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढून या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा जोडलेले आहेत धावफलकावर. या 12 धावाने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-26 एक मजबूत सुरुवात नंदकिशोर खारबाव ए संघाची. खास करून संदेश पाटीलने जी फलंदाजी केली आहे ती लाजवाब फलंदाजी केलेली आहे. गेल्या 3 ते 4 सीझनमध्ये आपण पाहतोय संदेश पाटील काय यशस्वी झालेला आहे. खेळपट्टीवर ज्याप्रमाणे परिस्थिती असते, मैदानामध्ये ज्याप्रमाणे परिस्थिती असते त्याप्रमाणे आपल्या खेळाला पूर्णपणे चेंज करत असतो संदेश पाटील. धावसंख्या 1-26. नवीन गोलंदाज जो आहे गुरु, नक्कीच कर्णधार सांगित असेल आता मात्र तिसऱ्या षटकात गुरु हो जा सुरू, कारण 13ची सरासरी राखले. इथे कुठे ना कुठे धावसंख्येला चाप बसवणं महत्त्वाचं झालेलं आहे जोशी लेन भादवड संघाला. मात्र ह्याच रन रेटने जर धावा केल्या तर एक 50 धावांपर्यंत पोहोचू शकतो नंदकिशोर खारबाव ए संघ. अजूनही येणाऱ्या बॅट्समनमध्ये अजित गोराटकर आहे, कुमार आहे, राजा आहे, म्हणजे चांगली बॅटिंग लाईनअप अजूनही नंदकिशोर खारबाव ए संघाकडे आहे. जोशीलोन भादवड संघाच्या बाबतीत जर विचार केला तर ही 2 षटकं आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. गुरु ओव्हर द विकेट व्यासपीठाच्या एंडकडून गोलंदाजी करतोय. डावखुरा फलंदाज भरत चौधरी समोर आहे. ओहो, इथे मात्र पहिल्याच चेंडूला पिक केलेला आहे. लवकर पिक केला चेंडू, पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी भरतच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त षटकार आणि पंचांकडून नो बॉलचाही इशारा आहे. फिल्डिंग पोझिशन आय थिंक बरोबर नाही आहे, त्यामुळे पंचांकडून इथे वैती सरांकडून नो बॉलचा इशारा आलेला आहे. रजा घेत आहेत भरतजी देवलीकर या ठिकाणी आलात. आपण या स्पर्धेची शोभा वाढवली. जरी आपला संघ पराभूत झाला तरी नक्कीच या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर आलात. आपले खूप खूप आभार. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 21 मध्ये या चौकाराने धावसंख्या धावफलकावर मात्र लागते 37. 2 षटकामध्ये जी सुरुवात झाली होती ती 2 षटकाची सुरुवात आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्येही तशाच प्रमाणे केली जाते. वेलकम शरदजी केनी साहेब, नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि चौथा युवा मानकुली ए संघाचे कोषाध्यक्ष खजिनदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. इथे मात्र मोठा फटका नक्कीच फसलेला आहे, कारण कुठे ना कुठे आपण पाहतो बॅटच्या वरच्या अंगाला चेंडू जास्त स्पर्श केला होता आणि नक्कीच इथे 2 धावा फलंदाजाला मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 39 वर पोहोचलेली. उद्यापासून जयदुर्गा सुरई संघाचा मेगा शो सुरू होणार आहे. जयदुर्गा सुरई ए संघाचा शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस हे सामने असतील. दिनांक 17, 18, 19
ओहो, इथे मात्र चेंडू हवेत आहे. उंचच उंच चेंडू. झेल मात्र सुटतोय आणि चेंडू बघूया पंचांचा इशारा काय येतोय. सीमारेषेत बाहेर तर चेंडू गेलेलाच आहे. इथे षटकाराची खूण येते पंचांकडून आणि हे षटक खूप फायदेशीर ठरत आहे नंदकिशोर खारबाव ए संघाला. खास करून अटॅकिंग मूडमध्ये आपण पाहतोय भरत चौधरी. भरत आला परत आणि धावफलकावर धावसंख्या लावली तब्बल 45. चेंडूची फेक करा. खूप मेहनत घेताना आपण बघितलं या स्पर्धेमध्ये. खास करून सूत्रसंचालन समालोचन करताना कालिराम केनी सरांना. कालिराम केनी सर एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन असो किंवा समालोचन असो अगदी उल्लेखनीय कामगिरी दिवस रात्र ते करत असतात. गुरु आता मात्र गुरुवर सुरू झालेला आहे मी तर म्हणेन भरत चौधरी. राऊंड द विकेट. बॅकफुटला गेला फलंदाज. टॉप एज लागली बॅटची. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. धावा रोखल्या जात नाही. अगदी धावांचा इथे पाऊस पडताना आपण पाहतोय. 49 तब्बल धावा धावफलकावर लागलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये. जबरदस्त धावांची बरसात इथे पाहतोय आपण नंदकिशोर खारबाव ए संघाच्या फलंदाजांकडून. पहिल्यांदा आपण बघितलं संदेश पाटील चांगली फलंदाजी करतोय. त्यानंतर भरत चौधरी आता मात्र आपला रंग दाखवताना. फुलटॉस खराब चेंडू. भरत सारख्या फलंदाजाला तुम्ही असा चेंडू म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. या षटकाराने 50 मात्र धावा पूर्ण झालेल्या आहेत. तब्बल 55 धावांवर 3 षटकामध्ये पोहोचलेला आहे नंदकिशोर खारबाव ए हा संघ. एक चेंडू शिल्लक आहे. 55 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वेलकम शैलेश, आपला हार्दिक स्वागत आहे. शरीरापासून दूर खेळला होता. नक्कीच पंचांकडून वाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंप सोडणारा हा चेंडू नियमबाह्य चेंडू. वाईट. एक अवांतर धाव. धावसंख्या 56. आतापर्यंत 30 धावा आलेल्या आहेत आणि हा 36 आय थिंक धावा. येस, एका षटकात आपण पाहतोय तब्बल 36 धावा गुरु याच्या वसूल केलेल्या आहेत.
सचिन बॅकफुटला गेला होता फलंदाज, नक्की जागा बनवली होती, मात्र ॲलिमिनेशन व्यवस्थित मिळालं नव्हतं. बॅटवर व्यवस्थित चेंडू आला नव्हता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र 2 धावा संदेशच्या खात्यामध्ये, 2 धावा नंदकिशोर कारभाव ए संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. 69 धावा धावफलकावर लागलेले आहेत. या स्पर्धेमधले सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो 74 धावा आहे. विलासमूर्ती राणा संघाचे नावे आणि तो विक्रम मात्र आता मोडण्याच्या तयारीत आपण पाहतो खारबाव संघ. ते मात्र पुन्हा त्याच पद्धतीने खेळलेला हा फटका, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. तिसऱ्या टप्प्यावर चेंडूला जोपर्यंत उचललं जात आहे तोपर्यंत धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. 70 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो होता, त्याच्यावर षटकार आला. चौथ्या षटकातील पहिला चेंडू नो, त्याच्यावर चौकार आला. सर तुफान पिंपळा संघाचा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 75 आहे आणि 70 धावा सध्या नंदकिशोर खारबाव ए संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन गोलंदाजीसाठी, मात्र क्षेत्ररक्षण आता बदललं जात आहे. पॉईंट लाईक क्षेत्ररक्षण आहे, डीप कव्हर लाईक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग. सचिन ओव्हर द विकेट, फुलटॉस. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. 4 धावा. धावसंख्येचा विक्रम आहे 75 धावांचा, तो मात्र आता इथे धोक्यात आहे. येस, बॉडी लँग्वेज कुठे ना कुठे पॉझिटिव्ह दिसत नाहीये जोशीलन भादवड संघाचे. वेलकम सुनील शेळके सर, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा आणि नवीन विक्रम इथे पाहायला मिळतोय. नंदकिशोर खारबाव ए संघाच्या नावे विलास तुफान पिंपळा संघाचा जो विक्रम होता 75 धावांचा, तो मात्र इथे नंदकिशोर खारबाव ए संघाने मोडीत काढलेला आहे. आणि नवीन विक्रम आपण पाहतोय सध्या धावफलकावर 80 धावा. आणि वैयक्तिक आपण पाहतोय भरत चौधरी 42 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. या 2 फलंदाजांचे अर्धशतक हुकलेले आहेत. मात्र भरत चौधरी समेत जो फलंदाज आहे, एकमेव असा फलंदाज पाहतोय संदेश पाटील, ज्याने यंदाच्या अंगामध्ये अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम केलेला आहे. असं 2 चेंडू शिल्लक आहेत. भरत ची क्षमता आहे. येस, मात्र पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. वैती सर यांचा इशारा वाईटचा. 1 अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 81, 1 बाद 81. 44 धावसंख्येवर भरत चौधरी फलंदाजी करतो आणि केवळ 6 धावेने दूर आपल्या अर्धशतकापासून. सचिन इथे मात्र ऑन द राईज केलेला आहे. चेंडू जाईल का? चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. तर या चौकाराने भरत चौधरी पोहोचतोय 48. दोन धावांची आवश्यकता आहे खास करून भरतसाठी. ओहो, इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, टॅप करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडला, मात्र चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाकडे. निराश मनाने भरत मात्र जातोय परत. नक्कीच मात्र बिग हँड द्यावे लागेल कारण 48 धावांचे एक धुव्वाधार
जोशी साहेब तसेच शैलेश मनोहरजी जोशी साहेब आणि शैलेश दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. टॉस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जात आहे. TC कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करा. आमचे मान्यवर या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम मनोहरजी जोशी, वेलकम शैलेशजी. स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्समध्ये मित्र आपण आहोत. ईगल स्पोर्ट खार्डी आणि नाना स्पोर्ट टेमघर या दोन बलाढ्य संघामध्ये ही टॉस होत आहे. शैलेश यांच्या शुभ हस्ते ही टॉस नाना स्पोर्ट टेमघर संघाने टॉस जिंकलेले आहे. दोन्ही मान्यवर ईगल स्पोर्ट खार्डी संघाने टॉस जिंकलेली आहे. छापा असा कॉल होता. अभिनंदन. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे इथे ईगल स्पोर्ट खार्डी संघाने आणि नाना स्पोर्ट टेमघर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सुभाष धुमाल सर उपस्थित आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर एक मोठं टार्गेट असणार आहे. धावांचा डोंगर उभा केलेला आहे स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ ए या संघाने आणि त्यामध्ये जर बघितलं तर संघनायक संदेश पाटील आणि भरत चौधरी यांचे धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळाले. 63 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर समालोचन कक्षामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन होत आहे ते आमचे सहकारी समालोचक सुनील सेलके सरांचा. वेलकम सुनील सेलके सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. धावांची टाकसाल आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी धावांचा रतीब इथे रचला गेला होता नंदकिशोर खारभाऊ या संघाकडून. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकामध्ये फक्त 26 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर फलंदाजाने अगदी चौथा गेअरवर फलंदाजी करताना शेवटच्या 2 षटकामध्ये 59 धावा कोठून काढल्या होत्या. यावरून नंदकिशोर खारभाऊ ए संघाच्या फलंदाजीचा अंदाज आपण बांधू शकता. तर ज्यावेळी प्रतिष्ठित सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी समालोचन कक्षामधून आपण प्रथमच आजच्या दिवसामध्ये आवाज ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक सुनील सेलके सरांचा. वेलकम सुनील सेलके सर. तर माइक्रोफोन येत आहेत. सेकंड इनिंग की कहानी सुनते सुनील शेलके सर की जुबानी. धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाळ सर. आणि व्यासपीठावर निश्चितच आगमन होत आहे. एवन जोडी एक सदस्य निश्चितच येणं बाकी होतं आणि ते मात्र ही जोडी आता कंप्लीट होते. रविशेठ पाटील आणि त्यांच्या साथीनं शरद चाचू केनी यांचं या व्यासपीठावर आगमन आणि त्यांचं स्वागत असेल. मित्रांनो, नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न अशा पद्धतीचे 2 संघ आणि त्यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. आणि या लढतीमध्ये जे पहिलं सत्र संपलं ते सत्र संपल्यानंतर कोणाला असं वाटलं नसेल की आपण 40+ क्रिकेट इथे मात्र बघतोय, एन्जॉय करतो आहोत. कारण 4 षटकांमध्ये तब्बल 85 धावा धावपलकावर लागल्या आणि 86 धावांचं लक्ष इथे मात्र दिलेलं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जोशी 11 भादवड या संघाला फलंदाजांची कामगिरी अतिशय नेत्रदीपक राहिली. पण सुभाष धुमाळ सर गोलंदाजी तितकी सुमार राहिली असं म्हणायला हरकत नाही. कारण फलंदाज किती जरी तगडा असेल तरी त्या फलंदाजाला बाद करण्यासाठी फक्त आणि फक्त एका चांगल्या चेंडूची गरज असते आणि तो एक चांगला चेंडू इथे मात्र संदेश आणि भरत त्याच्या समोर फेकण्यामध्ये गोलंदाज असमर्थ ठरले असं म्हणायला ज्ञानेश्वर सर हरकत नाही आहे. 86 धावांचं लक्ष उराशी बाळगून इथे मात्र मैदानामध्ये उतरलेली आहे. ज्यांच्या फलंदाजीची कमाल या अगोदर आपण बऱ्याचदा पाहिली आहे. आणि फलंदाजीसाठी जो संघ प्रसिद्ध आहे तो जोशी 11 भादवड संघ. यावेळेस टार्गेट जे आहे ते निश्चितच फार कठीण आहे. परंतु मित्रांनो, ज्या गोष्टी कठीण दिसतात तिथे मात्र आपल्याला संधी असते. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग जर आपण काढला तर निश्चितच आपला बोलबाला तिथे मात्र होत असतो. रिस्क जितकी मोठी ॲडव्हान्टेज तितकाच मोठा, प्रॉफिट तितकं मोठं असं म्हटलं जातं. पाहायचंय असाही धावांचा डोंगर जर पार ह्या
संघाने केला तर निश्चितच नवीन 40+ क्रिकेट संघटना त्याचबरोबर स्वर्गीय कबीर निर्मळकेनी स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला तिथे झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचे क्रमांक 1चं षटक घेऊन संदेश पाटील तयार. पहिला चेंडू, यावेळेस चेंडू पडला, त्यानंतर वळण घेतलं आणि चेंडू सरळ गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. हा जो गोलंदाज आहे अतिशय चाणाक्ष आणि इंटेलिजंट अशा पद्धतीचा गोलंदाज आहे. फलंदाजी तितकीच चांगली करतात. बेस्ट ऑफ लक यावेळेस नंदकिशोर खारबाव ए संघासाठी असेल सन्मान्य धनराजजी वटारी यांच्याकडून. धन्यवाद धनराज वटारी. यावेळेस झेल घेण्याची संधी आहे. राजू याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झेल इथे मात्र कलेक्ट केला गेला, टिपला गेला आणि पहिला गडी इथे बाद होतोय तो नंदकिशोर खारबाव या संघाकडून गोलंदाजी करत असताना जोशी 11 भादवड या संघाचा. आजच्या दिवसामध्ये निश्चितच पहिल्या फेरीतील 4 सामने आपण इथे एन्जॉय करतो आहोत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत असणारे हे सर्व संघ आणि त्यांच्या एकमेकांच्या विरोधात खेळवले जाणारे हे सामने मित्रांनो आपण एन्जॉय करतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सर्वात शेवटचा म्हणजेच 4था सामना जोशी 11 भादवड वर्सेस नंदकिशोर खारबाव या 2 संघांमध्ये पहिलं षटक सुरू असताना संदेश नावाचा गोलंदाज आहे. 2 चेंडू फेकलेत, एकही धाव दिली नाही, गडी मात्र एक बाद केलाय. गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतील. इथे चेंडू समोर ठेवला, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेचून मारलेला आहे. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षण चांगलं इथे मात्र झालं नाहीये की ज्या क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण नेहमीच चांगलं होतं अजित गोराटकर याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाहीये. तरी 2 धावा दरम्यान घेण्याची संधी इथे होती, त्या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक फक्त आणि फक्त 2 पर्यंत आता गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा काही इथपर्यंत संपतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळलं जात आहे संदेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढले आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात, चेंडू कव्हर करतात, अडवतात, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र एकवटल्या जातील. धावफलक 2 ने वाढतंय. 4 धावा धावफलकावर इथे मात्र लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. 86 इज द टार्गेट. 86 धावांचं टार्गेट आहे आणि ते एकेरी दुहेरी धावाने निश्चितच तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही याची जाणीव फलंदाजांना आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा असफल प्रयत्न दरम्यान आपण पाहतो. चेंडू पुढे ठेवला जातो आणि पुढे ठेवल्यानंतर त्याला वळण दिलं जातं. वाकबकार गोलंदाज आहे, महारथ त्याला यावर हसल्या आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे टो एंडवर चेंडू ब्रॉस्ट झालाय आणि लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने क्षेत्ररक्षण करण्याची संदीप याच्याकडे होती. फार उशीर झालाय ते मात्र जोपर्यंत हा थ्रो येतोय आणि स्ट्रायकिंग एंड ला असणाऱ्या फलंदाजाला इथे मात्र ग्राउंड सोडावं लागेल. क्रमांक 2चा झटका लागतो जोशी 11 भादवड या संघाला. अंकुश इथे मात्र बाद होऊन परतत आहेत पॅव्हिलियन मध्ये आणि यानंतर आता मात्र आपण पाहू शकाल जोशी 11 भादवड संघाकडून 100 बडकर एक चांगले फलंदाज मैदानामध्ये इथे मात्र दाखल होतील आणि त्यातीलच एक नाव म्हणजे मला असं वाटतं सुभाष मैदानाकडे मार्गक्रमण करत आहेत. 3 षटके इथे मात्र उरलेत सरलेत आणि 3 षटकांमध्ये आपण पाहायचंय तर 80 धावांचं लक्ष इथे मात्र गाठायचं आहे. 6 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेले आहेत. 3 षटकामध्ये 80 धावा म्हणजे इट्स नॉट अ जोक. परंतु क्रिकेटमध्ये निश्चितच आपण मित्रांनो आपल्याला संधी असते आणि ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने जर गोष्टी घडायला लागल्या तर त्यातून काहीतरी अफलातून समोर येत असतं. 86 धावांचं लक्ष त्या उद्देशानेच आणि त्या पद्धतीनेच इथे मात्र लावलं गेलेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघालाही कधी वाटलं नसेल निर्धारित 4 षटकांमध्ये आपण इतकी मोठी धावसंख्या उभारू शकतो. परंतु इथे मात्र एकदा की फ्लो मिळाला त्यानंतर ज्या पद्धतीने गोष्टी आपल्या बाजूने होणं सुरू होतात त्यानंतर अशा पद्धतीचे बरेच कारनामे आपल्याकडून अनाहूत पद्धतीने होत असतात. 86 धावा 4 षटकांमध्ये धावफलकावर लावल्या होत्या. पहिलं षटक संपलंय. 6 धावा धावफलकावर लागल्या. 3 षटकांमध्ये 80 धावांची गरज असेल. पाहायचे फलंदाजी यानंतर कशा पद्धतीने होते. क्रमांक 2चं षटक घेऊन यॉर्कर किंग यॉर्कर बाबा जगदीश. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ
गुड लेंथवर इथे मात्र टाकला, शॉर्ट ऑफ गुड लेंथवर टाकला जातोय आणि दिशा इथे थोडीशी भरकटली जाते आणि गोलंदाजाने थॉट प्रोसेस इथे मात्र त्याची क्लिअर सांगितलेली आहे. त्याने त्याचा इंटेंट सांगितलं आहे की माझी जी गोलंदाजी असणार आहे ती ऑफ स्टंपच्या अगदी पॅरलल 5व्या आणि 6व्या स्टंपवर तिथे मात्र करण्याचा मी प्रयत्न करेल. अगर तुझमे हे दम तो मार्के दिखा. निश्चितच या लेंथ आणि लाईनवरून चेंडूला सीमापार पोहोचवणं तितकं सोपं नसणार आहे. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका आलाय पाहायचाय. जितकी उंची मिळाली तितकंच अंतर मिळालं. 6 धावांसाठी मित्रांनो हा षटकार आला. मला असं वाटतं संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार निश्चितच इथे मात्र आलाय. तो फलंदाज अंकुश याच्या बॅटमधून. अंकुश आणि सुभाष हे दोन फलंदाज मैदानावर यावेळेस उपस्थित असतील. 86 धावांचं टार्गेट मनामध्ये आहे. यस दिला जाईल. दुसरा चेंडू दिला जाईल. तेरा धावा धावपल करत जगदीश पुन्हा एकदा स्वतःला गोलंदाजीसाठी तयार करतील. या अगोदर एक बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आपण पाहिला. अशाच फटक्यांची गरज असेल या सामन्यामध्ये अस्तित्व जर टिकवायचं असेल तर. इथे यावेळेस लोअर फुल टॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतात, चेंडू अडवतात, फेकी करतात. यावेळेस धावबाद करण्याची संधी आहे आणि अंकुश निश्चितच चांगल्या पद्धतीचं योगदान देत असताना व्यक्तिगतरित्या 13 धावा इथे मात्र धावपल कौर त्याने जोडल्या आहेत. आतापर्यंत ज्या धावा धावपल कौर लागल्या त्यातील सिंहाचा वाटा इथे मात्र या अंकुश नावाच्या फलंदाजाने उचलला होता. 13 धावा व्यक्तिगतरित्या कॉन्ट्रीब्यूट करून यावेळेस मैदान इथे मात्र सोडावं लागतंय. आणि यानंतर फार मोठे फलंदाज या अगोदर मी खरं तर उल्लेख केला होता तसे एका पाठोपाठ एक येताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस नाना, योगेश नाना इथे मात्र मैदानाकडे आक्रमण करत मार्गक्रमण करत आहेत आणि ज्यांच्या स्वभावातच आक्रमण आहे असे फलंदाज आहेत योगेश नाना. या अगोदर आपण निश्चितच दमन दौरा पाहिला. त्या दमन दौऱ्यामध्ये सिक्सर किंग अशा पद्धतीचं बक्षीस त्यांच्या वतीने लावलं होतं आणि निश्चितच या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये मला असं वाटतं योगेश नानान इतका दुसरा कोणी सिक्सर किंग नाही आहे, परंतु निश्चितच दुसरा कोणाला तरी प्रमोट करायचं आहे, प्रेरणा द्यायची आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून ठेवलं गेलं होतं. आणि हा सिक्सर किंग मैदानामध्ये येत असताना मित्रांनो आपण यावेळेस पाहतोय सुभाष आणि त्यांच्या साथीने योगेश नाना फलंदाजीसाठी अवेलेबल असतील. 86 धावांचं टार्गेट आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. इनफॅक्ट पहिल्या 2 षटकांचा विचार पहिल्या सत्रात आपण केला होता तर 2 षटकामध्ये 26च धावा आल्या होत्या आणि यावेळेस 14 धावा आतापर्यंत धावपल करून लागलेले आहेत. पाहायचंय या षटकातील 4 चेंडूंचा काय शेष आहे. हा चेंडू समोर खेळून काढलाय. पाहायचं एक क्षेत्ररक्षण होतं का, फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं. बऱ्याचदा फलंदाजी करत असताना सुभाष धुमाळ सर आपण फुटवर्कची चर्चा करतो, इथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना ते फुटवर्क लाजवाब पाहायला मिळालं. अजित गोराटकर नावाचा क्षेत्ररक्षक तिथे होता आणि अजित गोराटकरला जॉन्टी रोड्स ऑफ न्यू 40+ असं म्हटलं जातं आणि त्याचा प्रत्यय इथे मात्र मैदानामध्ये त्याने आणून दिलेला आहे. 2 धावा याचबरोबर धावपल कौर लागल्या. 16 धावा यावेळेस धावपल कौर असतील. गोलंदाज स्वतःला तयार करतील जगदीश. इथे फ्लाईट दिली होती. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू लँड केला आणि त्यानंतर फ्लाईट देत असताना फलंदाजाला इन्व्हिटेशन केलं, आमंत्रण केलं. खरं तर ही ड्रायव्हिंग लेंथ होती. निश्चितच इनसाइड आउट अशा पद्धतीचा फटका तिथे मात्र एखादा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला असता. चेंडूपाईचा यावेळेस संपर्क झाला नव्हता आणि निर्धाव चेंडूची निश्चितच इथे मात्र समाप्ती करत असताना गोलंदाज चांगल्या पद्धतीने सोच, चांगल्या पद्धतीने विचार, चांगली थिंकिंग त्याची इथे मात्र गोलंदाजीमध्ये दिसते. यावेळेस पुन्हा एकदा स्वतःला तयार करावं लागेल. स्टेप आउट झालेत आणि याही वेळेस ड्रायव्हिंग लेंथ आहे.
यावेळेस आमंत्रण खरं तर स्वीकारले गेले आणि चेंडूला धाडले सीमारेषेच्या पलीकडे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा नेत्रदीपक A1 ब्रँडेड चौकार. या चौकाराबरोबरच 20 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर नंदकिशोर खारबाव ए संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होते त्यावेळेस होत्या. एखादा मोठा फटका, शेवटचा चेंडू आणि इक्वेशन सेम राहील असं मला वाटतं. पाहायचं आहे ऑनसाईडच्या दिशेने इथे मात्र खेळून काढलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस राजू तिथे उपस्थित असतील. एक धाव घेण्याची इथे मात्र मुभा दिली जाते. धावपलक एकने वाढतंय. 21 धावा यावेळेस धावपलकावर असतील. क्रमांक 2चं षटक संपलं. 2 षटकांती 2 गडी बाद 3 गडी बाद 21 धावा असं हे धावपलक जोशी 11 भादवड या संघाचं. यानंतर 12 चेंडू आणि 65 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरतंय. 65 धावा जर निश्चितच करायच्या असतील तर 32.50च्या धावगतीने ते मात्र धावा बनवायच्या आहेत. आणि पाहायचंय सिक्सर किंग अवेलेबल आहेत, सुभाष अवेलेबल आहेत. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न तर केला जाईलच. त्याला किती यश मिळतं यावेळेस फिरकीचा जादूगार किमयागार गोलंदाजी मार्कवर राजा. पहिला चेंडू आहे. झेल घेण्याची संधी इथे असेल नाही. एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि इथेही 4 धावा इथे मात्र येतात. फटके चांगल्या पद्धतीने ते आपण पाहतोय. लोअर फुलटॉस इथे मात्र चेंडू होता, त्याला ऑफसाईडच्या रिजनमध्ये खेळून काढलं. आणि रेग्युलर क्रिकेट ज्यावेळेस सुभाष धुमाळ सर आपण पाहतोय त्यावेळेस निश्चितच असे फटके तितके पाहायला मिळत नाही. कारण तिथे मात्र फलंदाज मन बनवतात की लेग साईडची रिजनची जी बाउंड्री आहे ती आपल्याला क्लिअर करायची आहे आणि डॉमिनंटली लेग साईड रिजनमध्ये खेळलं जातं. यावेळेस 40+ क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आणि ऑन द मेरिट ऑफ द बॉल हे क्रिकेट खेळलं जातं. प्रत्येक चेंडूला निश्चितच व्यवस्थितरित्या पारखलं जातं आणि त्यानंतर त्या चेंडूप्रमाणे फलंदाज फलंदाजी करत असतो. यावेळेस ज्या पद्धतीची लेंथ इथे मात्र प्रोव्हाइड केली होती तिच्या विरोधात चांगला फटका पाहिला आणि एक चौकार आलेला मित्रांनो आपण पाहू शकलो. 25 धावा धावपलकावर गोलंदाज तयार राजा. गती यावेळेस काढून घेतली. खरं तर या चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं होतं आणि यावेळेस चेंडूच्या पिच पर्यंत सुभाष पोहोचलेत. चेंडूफळीचा संपर्क झाला, तटवला हलक्या हाताने. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक आला, क्षेत्ररक्षण झालं, 1 धाव आली. 26 धावा धावपलकावर राजा पुन्हा एकदा तयार असतील. योगेश नाना यांच्यासाठी आणि यापेक्षा दुसरा पर्याय पण त्यांच्याकडे उपलब्ध नाही. सुभाष धुमाळ सर मरता क्या न करता असं हिंदीमध्ये म्हटलं जातं. दुसरा ऑप्शन नाही आणि प्रत्येक वेळेस निश्चितच मोठा फटका मारणं हेच क्रमप्राप्त आहे. दॅट इज द डिमांड ऑफ दिस सिच्युएशन. इथेही फिंगर रोल केले त्यावेळेस चेंडूवर. राजा गोलंदाज अतिशय चाणाक्ष आहे, हुशार आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आतापर्यंत चांगले विजय त्याच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेत. यावेळेसचा चेंडू पडला आणि इथे वळण घेतलं नाही. चेंडू पडला, उसळी घेतली, त्याच ऍक्शन मध्ये विथ दी सेम ऍक्शन अशा पद्धतीची गोलंदाजी करतो. डिसिव्हिंग बॉलिंग ज्याला आपण म्हणू शकतो. फलंदाजाला अगदी विचार करण्यास भाग पडलं. फलंदाजाला असं वाटलं होतं चेंडू पडल्यानंतर वळण घेईल, परंतु ते मात्र ती गोगली आपण पाहिली. यावेळेस चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक मागे आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण संदीप याचं दरम्यान ते मात्र सीमारेषेच्या अंतर्गत राहिले. 2 धावा घेण्याची संधी इथे हेरली आहे आणि 2 धावा याचबरोबर धावफलकावर एकवटल्या जातील. 1 धाव यस धावफलक 1ने वाढलंय आणि जाऊन आता मात्र पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल 27 पाहायचंय. यानंतर हे षटक संपलं. आता धावफलक जे आहे ते 27 धावांवर पोहोचलंय. 6 चेंडू आणि 59 धावा असं समीकरण इथे मात्र आता उरतंय. मिशन इज इम्पॉसिबल. 6 चेंडू 59 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरलंय. खरं तर फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत आणि पराभवाचं अंतर कमी करण्याचं काम कितपत केलं जातं हे आपण पाहूयात. गोलंदाज यावेळेस तयार असतील कुमार.
हा चेंडू याही वेळेस समोर ठेवला जातो. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली जाते आणि टेक ऑफ करत असताना, राईज होत असताना चेंडू जातोय. यष्टीरक्षक चांगल्या पद्धतीने कलेक्शन करतात. याही वेळेस निर्धाव चेंडू आलाय. हा सामना ज्या पद्धतीने होणं खरं तर अपेक्षित होतं त्या पद्धतीने ते मात्र आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळत नाहीये. इथे फुलटॉस आहे, दिशा दिली आणि यावेळेस एक चौकार प्राप्त केला जातो. डीप फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे हा चेंडू जाऊन लँड होतोय. या चौकाराच्या मदतीने 31 धावा धावपालकावर इथे मात्र लागलेले आपण पाहू शकता. गोलंदाज कुमार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्वतःला सज्ज करतील योगेश नाना ऑन दी स्ट्रायकिंग एंड. यावेळेस फटका मोठा आला. जितकी उंची तितका अंतर इथे मात्र मिळालं. लांबच लांब, उंचच उंच, गगनचुंबी षटकार यावेळेस सिक्सर किंग योगेश नाना याच्या बॅटमधून आलेला आपण पाहिला. आणि ही खरं तर ओळख आहे योगेश यांची. 37 धावा धावपालकावर लागलेले आहेत. मला असं वाटतं यांच्या इतका हार्ड हिटर फलंदाज नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये दुसरा कोणी नाही आहे. अलीकडे बऱ्याच संघांमध्ये आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी केली जाते. इथेही मोठा फटका आहे, पाहायचं याही वेळेस फार उंच चेंडू जातोय. आजी त्याच्याकडे कोणतीही संधी नाही. लागोपाठचे 2 षटकार आणि एकाच कर्टन्सवर जाऊन इथे मात्र ते पडतात. सेम स्पॉट पिक केला जातोय आणि सेम रिझल्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 44 धावा याचबरोबर धावपलकावर लागलेले आपण पाहू शकता. कुमार याला निश्चितच आभाळ दाखवलंय असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आला होता. त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक इथे मात्र करतोय का योगेश नाना आपण पाहूया. इथेही मोठा फटका. याही वेळेस अंतर मिळत आहे. षटकारांची हॅट्रिक साधत असताना योगेश नाना हा फलंदाज मित्रांनो आपण पाहतोय. जोरदार टाळ्या एकदा उद्यात योगेश उर्फ नाना यांच्यासाठी. काय फलंदाजी आहे. थोडा उशीर जरी इथे मात्र झाला असेल ही फलंदाजी यायला, परंतु प्रत्येक प्रयत्न हा तितकाच महत्वाचा असतो आणि त्या प्रयत्नाची दखल निश्चितच इतिहास घेत असतो. तुम्ही हारलात तरी चालेल, परंतु तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष केलाय सुभाष धुमाळ सर, या संघर्षाची नोंद बऱ्याचदा होत असते. इथे मात्र संघर्ष चांगला राहिलाय, स्पेशली योगेश नाना यांच्या माध्यमातून. आणि व्यक्तिगतरित्या मला असं वाटतं 3 षटकार आणि 1 चौकार आणि 1 एकेरी धाव अशी सरमिसळ करत असताना 23 धावा व्यक्तिगतरित्या ते मात्र जोडल्यात योगेश नाना यांच्या माध्यमातून. हा सामना खरं तर जिंकलाय नंदकिशोर खारबाव एस संघाने. आणि नाणेफेक हरली होती. प्रथम फलंदाजी करायची होती. अशा वेळेस निर्धारित 4 षटकांमध्ये 45 धावा धावपलकावर लागल्या. आणि मला असं वाटतं या अगोदर आपण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये 2 हाफ सेंचुरीज पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रितेश जोशीची हाफ सेंचुरी आपण पाहिली. त्यानंतर अक्षय सोनी या फलंदाजाची हाफ सेंचुरी पाहिली. आणि इथे मात्र भरत चौधरी नावाचा फलंदाज फक्त आणि फक्त 2 धावांनी त्याचा अर्धशतक इथे मात्र भुकलाय. आणि म्हणून हम भी किसी से कम नाही असं इथे मात्र दाखवून दिलंय. विनंती आहे भरत चौधरी, आपण या सामन्याच्या सामनावीर ठरलात, आपण यायचं आहे आणि सामन्यावरचा किताब आपण इथे मात्र स्वीकारायचा आहे.